नमस्कार मित्रांनो. तर आज व्हिडिओ बनवायचा मूड नव्हताच, पण मग अशी सहज व्हिडिओ बघत बसलेली एक व्हिडिओ समोर आला मला. जीवाला वाईट वाटलं म्हणून म्हणलं जरा व्हिडिओ त्याच्यावर बनवून टाकावाच. कारण का नंतर असं कोणी वागू नये वाईट. असा व्हिडिओ आला की एक मायलेकर राहत होते दोघं, म्हणजे मुलगा आणि त्याची आई. तर त्या मुलानं मासे आणले होते घरी कालवण करायला. मग त्यानं आईला कालवण करायला लावलं. मुलगा कुठं बाहेर गेला वाटतं. मग तो घरी आला तोपर्यंत सगळं कालवण, माशाचं कालवण कुत्र्यानं खाल्लं. ह्यात आईची काय चुकी बाबा? आई काहीतरी काम करत असेल, समजून घ्यायचं. माशाचं कालवण काय नंतर मासा आणून आणि केलं असतं की, पण ते माशाचं कालवण कुत्र्यानं खाल्लं म्हणून त्या पोरानं काय केलं असं माहिती आहे का? अक्षरशः मोठी काठी घेऊन त्या आईला मारहाण करायला लागला. तो लई मारलं. मला अक्षरशः ते मारता तिचा जीव गेला बिचारीचा. काय नाही फक्त माशाच्या कालवणसाठी जीव गेला तिचा. माशाचं कालवण का नंतर ह्याला मिळालं नसतं का? ह्याला आई मिळेल का आता परत? तुम्हीच विचार करा. ह्यानं एवढं आई म्हणजे ती चुकून पण झालं नसेल, कारण का कुठलीच आई मुद्दाम ते कालवण कुत्र्याला चारणार नाही, बरोबर आहे? जाणून बुजून मुद्दाम केलं नसेल, पण ह्याला समजून घ्यायचं होतं बाबा, जाऊ दे, कुत्र्यानं खाल्लं ना, आई दुसरा आणतो आणि करून दे. आता ह्याला आयुष्यात आई मिळेल का कधी? आता कोणाच्या हातनं खाणार तो कालवण भाकरी? कुणाला मागणार, कुणाला मारणार? जरा विचार करा. त्या आईनं ह्याला लहानाचं मोठं करताना किती कष्ट खाल्लं असेल. प्रत्येकाचं सांगतो मी. आयाने 9 महिने 9 दिवस पोटात वागवायचं, लहानाचं मोठं करायचं, हातानं तुम्हाला घास भरवायचा. आता बाकीच्या गोष्टी तर बोलाय बी लावू नका मला, म्हणजे तर मी बोलू शकत नाही सोडा आता का सोशल मीडियावर. पण आई सगळं करते, तुमची शी धुण्यापासून सगळं, प्रत्येक गोष्ट तुमच्या कपड्यापासून सगळं करते. तुम्ही सांड लहानपणी किती सांडला असेल, किती मांडला असेल, काय काय केलं असेल तुम्ही, ती आई सगळं सहन करते. तुमचं आईने सगळं सहन करायचं. काय नाही काय कुत्र्यानं कालवण खाल्लं म्हणून तुम्ही आईला मारून टाकलं का रे बाबा? काय विचार करत नाही? त्या आईच्या जीवाला किती वेदना झाल्या असतील सांग की. अरे तुम्हाला लहानाचं मोठं करताना त्या आई काय काय सहन केला असेल, काय काय सोसलं असेल, कुणाचं किती बोलून घेतलं असेल त्या आईनं. काय ना काय एवढं काय म्हणते, मामूली गोष्ट ती लहान छोट्याशा गोष्ट तू तिला मारून टाकलाच. मी स्वतः पण एक आहे, मला पण 2 मुलं आहेत. मी माझ्या मुलाला जरी मारलं कुठली चुकी केली म्हणून, तर आणि माझ्या जीवाला लागते बाबा. मारलं लेकराला मी आणि मी रडत बसते पोरगं रडायला. तसं पोरग्याला कुठल्या वाटलं बाबा, म्हणजे आपली आई रडायला म्हणून आपल्या आईकडे बघून कुणाला रडू येते का रे? खरं खरं सांगा तुम्ही. तुमच्या आईकडे बघून तुमची आई रडायला तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलंय का? ह्या जगात कोण कोणाचं नाही लक्षात ठेवा, पण हां, फक्त आई आहे आपली. कुठली बायको, कुठली बहीण, कुठली कोण कोणाचं नसते. हां, सगळी सारखी नसते ती. एखाद्या म्हणजे असते त्यातली पण जीव लावणारी असते ती, सगळी सारखी नसते ती. पण एक 90% तर लोक निर्दय झाले तर सगळे पूर्ण. फक्त त्यांना पैसा दिसतोय. माया बिया सगळी गेली बोंबलत. कोण कोणाचं नाही म्हणते ह्या जगात. असं करू नका हो. आईशिवाय काय नाही ह्या जगात, लक्षात ठेवा. आई आहे तर सगळं आहे. आईशिवाय काहीच अर्थ नाही ह्या जीवनात. कारण का एक प्रियशी सोडून जाऊ शकते, प्रियकर सोडून जाऊ शकतो, पण आपली आई आपल्या लेकराला कधी सोडून जाऊ शकत नाही. त्या लेकराने भले किती जरी चुका केल्या तरी आईला त्याचा राग येत नसतो, लक्षात ठेवा. आपण ती आई तुम्हाला किती पण मारल, पण तिचा आपलं वरते बाबा माझ्या लेकराला मारलं मी, भले ते बोलून दाखवत नसल, पण तिच्या जीवाला ती खात असते या बाबा मी माझ्या लेकराला मारलं. आता माझं पोरगा तर मोठं आहे, माझं पोरगा 14 वर्षाचं आहे, तर मी त्याला हात उचलताना विचार करते बाबा का मारू त्याला, ते पोरगं मोठं आहे, चुका झाल्यावर मारलंच पाहिजे. असं पण नाही की बाबा चुकी झाली आणि ती कशाला मारायचं मग बस मी मारते, तसं काय नाही. पण पोरांना पण जिथल्या तर त्याने मग शिक्षा दिलीच पाहिजे. त्याविषयी पोरांना वळण लागत नाही. पण खरंच तुम्हाला राग आला का नाही, 5 मिनिट खरंच कुठं तर जाऊन बसा रे. पण आईवर कधीच हात उचलू नका, कधीच हात उचलू नका. लय पाप लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. आता खरंच मला काय बोलायचं पण सुचना. थांबवतो येतच व्हिडिओ, पण मला खरंच वाईट वाटलं मला. कारण का 9 महिने 9 दिवस वागून जन्म देऊन ती पोरगा आपल्या आईला मारते, म्हणजे काय अर्थ आहे सांगा जीवनात?
मग पोरं जन्माला घालून तर फायदा काय आहे आईचा त्या? आपण एवढं त्रास सोसून एवढं लहानाच मोठं करून तीच पोरगं जर आईला मारत असेल तर ते पोरगं नसल्यालाच बरं, लक्ष ठेवा पोटाला आपल्या. बरोबर ना? कुणाकुणाला बरोबर वाटलं ना ते नक्की कमेंट करा, खरंच कमेंट करून सांगा मला.